नमस्कार बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण दत्तात्रय बदने, ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथे हिंदी या विषयाचा प्राध्यापक आहे. माझ्या संस्थेचे म्हणजेच विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर, तालुका मुखेडचे संस्थापक सचिव कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेब यांचा उद्या 26 ऑक्टोबर 2023 रोजी 9वा पुण्यस्मरण दिन. त्यानिमित्तानं त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा अल्पसा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. त्या निमित्तानं मी साहेबांना ही श्रद्धांजली अर्पित करतो आहे. कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेबांना आम्ही सगळेच आदराने GM साहेब असं म्हणत असू. सुरुवातीलाच मी GM साहेबांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो. साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की फूल कभी दोबारा नहीं खिलते, जन्म कभी दोबारा नहीं मिलते, मिलने को तो हजारों लोग मिलते हैं जीवन में, लेकिन कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहब जैसे लोग दोबारा नहीं मिलते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठवाडा हा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं मागासलेला प्रांत म्हणून या प्रांताकडे पाहिलं जातं. त्यातही नांदेड जिल्हा हा तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती वसलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातल्या मागासलेल्या तालुक्यांच्या मध्ये मुखेडचा उल्लेख आपल्याला करावा लागतो, कारण निसर्ग खऱ्या अर्थानं मुखेड तालुक्यावरती कोपलेला आहे. म्हणून मी सांगत असतो की निसर्ग या तालुक्यावर कोपलेला आहे. त्याचबरोबर राजकर्त्यांनी देखील म्हणावं तेवढं याच्या विकासाकडे लक्ष दिलेलं आपल्याला दिसत नाही आहे. हा तालुका खडकाळ डोंगराळ भागानं व्यापलेला अशा प्रकारचा हा तालुका म्हणून आपण या तालुक्याकडे पाहतो. आणि म्हणून या तालुक्यात यामुळेच सर्वत्र अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, दारिद्र्य या 4 शत्रूंचं साम्राज्य कित्येक शतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि म्हणून अशा या 4 शत्रूंच्यामुळं इथला समाज जर्जर झालेला होता. या चौघांनी यांना जोखडामध्ये बांधून टाकलेलं होतं. अशा कालावधीमध्ये या सगळ्या समाजांना या जोखडातनं मुक्त करण्यासाठी नियती काही ना काहीतरी प्रयोजन करत असते. मला असं वाटतं की तसंच प्रयोजन नियतीनं 7 जून 1947 केलं आणि गोविंदरावजी यांचा जन्म माता गंगाबाई आणि पिता मक्काजीराव यांच्या पोटी त्यांचा जन्म एका तांड्यावरती वरताळ तांडा, तालुका मुखेड या ठिकाणी झाला. आणि त्यांच्या जन्मानं खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या 4 शत्रूंतून विमुक्त आहे, चतुसूत्री किंवा चतुशत्रू विमुक्त आहे, अशा प्रकारचा समाजातल्या या 4 शत्रूंच्या पासून सोडवणूक करण्यासाठीचा दिवस उगवला असं जर मी म्हणालो तर ते निश्चितपणे चुकीचं होणार नाही. अशा प्रकारचं त्यांचं जीवन हे सर्व समाजांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं राहिलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी जन्म घेतल्यानंतर त्यांचे आई गंगाबाई, वडील मक्काजीराव आणि मोठे बंधू किशनरावजी यांच्या संस्कारामध्ये गोविंदरावजी वाढत राहिले. प्राथमिक शिक्षण त्यांनी मुखेडला घेतलं, नंतरचं शिक्षण वसंतनगरला घेतलं आणि PUC कला शाखेतलं शिक्षण त्यांनी यशवंत महाविद्यालय नांदेडमधून पूर्ण केलं. त्यानंतर काही काळ मध्यंतरी कडव्याचा व्यापारही त्यांनी केल्याचं माझ्या वाचनात आणि ऐकण्यात आलेलं आहे. काही काळ त्यांनी किराणा दुकान चालवलं आणि नंतर ही PUCची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या संस्थेमध्ये इतिहासाचे शिक्षक म्हणून अत्यंत तन्मयतेने ही नोकरी केलेली आपल्याला दिसून येते. परंतु मोठी माणसं ही अल्पसंतुष्टी नसतात. गोविंदरावजींना वाटायला लागलं होतं की काहीही असो, या समाजातल्या वंचितांना, बहुजनांना या 4 शत्रूंच्या मधून जर बाहेर काढायचं असेल तर महात्मा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे विद्येविना मती गेली. आणि शेवटी महात्मा फुले म्हणाले की एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हे सगळे जे अनर्थ झालेले आहेत ते अविद्येमुळे झालेले आहेत. आणि ही अविद्या मला असं वाटतं की ती घालवायची असेल तर विद्या प्राप्त केली पाहिजे. या समाजाला विद्वान बनवलं पाहिजे, शिक्षित बनवलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून किशनरावजी राठोड साहेबांच्या साथीनं गोविंदरावजी राठोड साहेबांनी 1956 सुरुवातीला नेहरू वसतिगृहाची स्थापना केलेली आहे.
कारण वसतिगृह असल्याशिवाय राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय या गरिबाची मुलं शिक्षणाकडे आकर्षित होणार नाहीत याची जाणीव निश्चितपणे त्यांना होती. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी नेहरू वसतिगृह 1956ला सुरू केलं. हे वसतिगृह चालवत असताना त्यांना अनंत अडचणी आलेल्या आहेत. कधी कधी मुलांना जीव घालायला ज्वारी नसायची, तर अनेक गावांच्या मध्ये जाऊन ज्वारी गोळा करावी लागलेली आहे. पारावर आणून टाकलेली ज्वारी काही लोकांनी हा दलितांच्या मुलांना जीव घालतो म्हणून तिथून उचलून घेऊन जाण्याचं काम केलेलं आपण त्यांच्या चरित्रामध्ये वाचतो. त्याचबरोबर कधी कधी त्यांना दळून डोक्यावरती पीठ आणावं लागलेलं आहे. अनेक वेळेस राशन डोक्यावरती आणावं लागलेलं आहे. म्हणजे अनंत हल अपेष्टा सहन करत मुलांना घडवण्याचं काम त्यांनी या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. तदनंतर 1961ला विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर या शैक्षणिक संस्थेचा जन्म झाला. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं सा विद्या या विमुक्त हे जे आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे त्यानुसार या भागातला खऱ्या अर्थानं सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास घडण्यासाठी ही संस्था अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. आज जी मुखेड तालुक्याची सर्वांगीण उन्नती आपण पाहतो आहोत त्याचं बीजारोपण जर कुठं झालं असेल तर ते विमुक्त जाती सेवा समितीच्या स्थापनेत झालं होतं. ही गोष्ट मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून तदनंतर त्यांनी अनेक आश्रमशाळा, मला तसं वाटतं की मराठवाड्यातली पहिली आश्रमशाळा त्यांनी वसंतनगरला सुरू केली. त्यावेळेला देखील म्हणाव्या तेवढ्या सुविधा नव्हत्या, परंतु अशा असुविधेमध्ये देखील अनेक विद्यार्थी मराठवाड्यातून या आश्रमशाळेमध्ये शिकायला येत होते. म्हणजे मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा दीनदलितांच्यासाठी, भटक्या विमुक्तांच्यासाठी, मागासांच्यासाठी पहिलं पाऊल जर कोणी उचललं असेल तर या राठोड बंधूंनी उचललं. त्यात गोविंदरावजींचा देखील सिंहाचा वाटा राहिलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी केवळ वसंतनगरलाच शैक्षणिक संकुल उभं केलं असं नाही, तर त्यानंतर आपल्याला माहिती आहे की लातूर जिल्ह्यामध्ये देखील सुल्लाळी डोंगरगाव या ठिकाणी देखील आश्रमशाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे. उच्च शिक्षणाची भूक भागावी म्हणून 1991ला वसंतनगर या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालय स्थापन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मुलींचं शिक्षण झालं पाहिजे या प्रकारचा आग्रह किंवा या प्रकारची इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. कारण जोपर्यंत मुली शिकत नाहीये तोपर्यंत खऱ्या अर्थानं समाजाची उन्नती होऊ शकणार नाही. आणि म्हणून मुलींच्या शिक्षणासाठी गंगाबाई कन्या विद्यालयाची स्थापना असेल, सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना असेल किंवा प्रियदर्शिनी मुलींच्या वसतिगृहाची स्थापना असेल, या माध्यमातून मुली जास्तीत जास्त शिकल्या पाहिजेत. आणि आज आपण पाहतो किंवा विद्यानिकेतन पब्लिक स्कूल हे भारतातलं पहिलं पब्लिक स्कूल भटक्या विमुक्तांच्यासाठी, महाराष्ट्रातलं तर पहिलं आहे पण देशातलं NT साठीचं पहिलं पब्लिक स्कूल 1996ला 2 ऑक्टोबरला त्यांनी स्थापन केलं. आणि खऱ्या अर्थानं तिथे देखील महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या मुलींना शिक्षणाची संधी, भटक्या विमुक्तांना, तिथे की घिसाडीची मुलं आहेत, मसनजोग्याची मुलं आहेत, पाशीपारद्यांची मुलं शिकतात, बंजारा, धनगर, वंजारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांना शिक्षणाची दारं खुली करून देण्याचं काम त्यांनी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे. वसंतनगर सारख्या माळ रानावरती शैक्षणिक संकुल उभं करून मला असं वाटतं की शैक्षणिक वटवृक्ष निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून शैक्षणिक संस्थेच्या जवळपास आज 21 शाखा आणि 500 माझ्यासारखे कर्मचारी त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत. एक माणूस जर मनात घेतला, अकेला चला था जाने में मंजिल मगर गैर साथ आते गए कारवा बढ़ता गया असे एक उर्दू शाहीर म्हणतो, त्याप्रमाणे मला असं वाटतं की गोविंदरावजी आणि किशनरावजींनी सुरू केलेलं हे शिक्षणाचं रोपटं आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झालं. आणि ही शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं पवित्र आणि पुण्य कार्य त्यांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अनेक प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक आश्रमशाळा, मुलींच्या शाळा, तुम्हाला माहिती आहे विद्यानिकेतन सारखं अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचं संकुल त्यांनी उभं केलेलं आहे. कनिष्ठ महाविद्यालय उभी केलेली आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी खूप मोठं काम केलं. आणि म्हणून मी विद्यानिकेतनला पहिला प्राचार्य म्हणून काम करत होतो त्यावेळेला मी त्यांच्याबद्दल गीत रचलेलं होतं. त्याच्यातल्या केवळ 2 ओळी सांगतो की शिक्षणाची गंगा आणली आमुचे दारी, शिक्षणाची गंगा आणली आमुचे दारी, राठोड बंधू झाले आमचे कैवारी,
राठोड बंधू झाले आमचे कैवारी. अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरोघरी शिक्षणाची गंगा घेऊन जाण्याचं काम मला असं वाटतं त्यांनी केलं. आणि आज या शिक्षण संस्थेमधून खूप मोठी मोठी माणसं शिकून पुढे गेलेली आहेत. आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे एकनाथजी शिंदे साहेब, त्यांचे जे काही पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करतात ते शिंदे साहेब, जे की आपल्या खदगावचे आहेत, ते देखील मला असं वाटतं की याच आश्रमशाळेमध्ये शिकलेले आहेत. यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की या शैक्षणिक संस्थेतनं शिकणं किती मोठी माणसं झालेली आहेत. आज माझ्या महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर हरिदास राठोड सर या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून मागील 5-6 वर्षापासून कार्यरत आहेत. ते देखील या आश्रमशाळेचेच विद्यार्थी आहेत. मी जर अशी यादी सांगायला गेलो तर खूप मोठी यादी आपल्यासमोर मला सांगता येईल. अशा प्रकारचं खूप मोठं काम गोविंदरावजींनी या संस्थेचे सचिव म्हणून 1961 पासून ते त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत 26 ऑक्टोबर 2014 पर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे. कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब हे 12 वर्ष विधान परिषद सदस्य होते. त्यांनी केंद्राच्या असतील राज्याच्या असतील वेगवेगळ्या योजना आणायच्या आणि त्या खऱ्या अर्थानं लाभार्थ्यापर्यंत, मग ते विद्यार्थी असतील की अन्य व्यक्तींच्या पर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक कार्य जर कुणा केलं असेल तर ते गोविंदरावजींनी केलं. ऊन वारा पाणी पाऊस याची कधीच न तमा बाळगता मोठमोठ्या इमारती उभ्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. गरिबांच्या बद्दल, गरीब विद्यार्थ्यांच्या बद्दल अतीव कळकळ असणारा हा महान माणूस होता. कारण त्यांना गरिबीचे चटके स्वतः सहन केलेले होते. म्हणून तर म्हणतात ना, नदी तला मासा निद्रा घेतो कैसा आणि जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे गरिबी काय असते. गरिबीमुळं सगळं घर कसं उद्ध्वस्त होतं आणि पावलोपावली कसा अपमान सहन करावा लागतो हे स्वतः अनुभवलेलं असल्यामुळं त्यांनी गरिबांच्या विद्यार्थ्यांची कधीच हालापिष्टा होणार नाही यासाठी सतत कार्य केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. केवळ गोविंदरावजी शैक्षणिक कार्यापुरतेच मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांनी पुढे चालून राजकीय क्षेत्रामध्ये देखील उत्तुंग अशा प्रकारची कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते. 1985 ते 2000 पर्यंत मुखेड नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून त्यांनी केलेलं काम खरोखरच उल्लेखनीय अशा प्रकारचं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल की 95, 96 व 97 ते 2000 या काळामध्ये मुखेड नगरीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं आहे. नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी नगराचा कायापालट, चेहरापालट करण्याचा प्रयत्न तर केला. रस्ते, वीज, आरोग्य, है की नाही, स्वच्छता या गोष्टींना तर त्यांनी महत्त्वाचं स्थान दिलंच. परंतु त्यांची किती मोठी दूरदृष्टी होती की या नगरामध्ये राहणाऱ्या माणसांची बौद्धिक भूक देखील भागली पाहिजे. म्हणून इथल्या वाचनालयाच्या माध्यमातून ते नगराध्यक्ष असताना त्यांनी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. मुखेडमध्ये चांगलं कार्य करणाऱ्या माणसांना आपण त्यांच्या चांगुलपणाचं कौतुक केलं पाहिजे म्हणून त्यांनी मुखेड भूषण पुरस्कार सुरू केला आणि त्यातला पहिला पुरस्कार जागतिक कीर्तीचे सर्पदंश चिकित्सक डॉक्टर दिलीप पुंडे साहेबांना दिला. आज पुंडे साहेब WHO सदस्य झालेले आहेत. यावरून गोविंदरावजी राठोड साहेबांनी किती हिरे आणि मोती वेचून त्यांना मुखेड भूषण पुरस्कार दिलेला होता. त्यांची ही दूरदृष्टी मला असं वाटतं याच्यातनं आपण लक्षात घेण्यासारखी आहे. आणि याचबरोबर नगर परिषदेचं राजकारण त्यांनी केलं. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आदरणीय श्रीमती चक्रावती काकूंनी देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या राठोडताईंनी देखील नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. उत्तम अशा प्रकारचं काम केलं. त्यांचा नगर परिषदेमधला वारसा पुढे चालवण्याचं काम आमच्या संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य गंगाधररावजी राठोड साहेबांनी देखील नगराध्यक्ष असेल, नगरसेवक म्हणून केलेलं काम खरोखरच उल्लेखनीय अशा प्रकारचा आहे. म्हणून हा राठोड परिवार त्यातले त्यात आता सध्या आपले या भागाचे मागील 2 टर्मपासून आमदार असणारे डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांनी देखील आपण पाहतोय की आता नगराचा आमदार निधीमधनं कायापालट करण्याचं काम केलेलं. आपल्या वडिलांच्या नावानं त्यांनी एक सांस्कृतिक सभागृह कोट्यवधी रुपयांचं इथं उभं केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की गोविंदरावजींनी जो 20% राजकारण 80% समाजकारणाचा जो पाया घातला त्या पायाला खऱ्या अर्थानं आता फळं येताना आपण पाहतो आहोत. आणि म्हणून नगर परिषदेच्या राजकारणात त्यांनी केलेलं उल्लेखनीय कार्य देखील आपण सगळ्यांनी स्मरणात ठेवावं अशा प्रकारचं आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून देखील आपल्याला माहिती आहे की 2002 ते 2012 पर्यंत ते कार्यरत राहिलेले आहेत. 2004 ते 7 या कालावधीमध्ये
जिल्हा परिषद नांदेडच्या तुम्हाला माहिती आहे की अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती म्हणून त्यांनी केलेलं काम खरोखरच उल्लेखनीय आहे. म्हणून जिल्हा परिषद नांदेडमध्ये देखील त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये राहून गोरगरिबांच्या वंचितांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तदनंतर ते 2009ला विधानसभेसाठी अवघ्या काही मतांनी पराभूत झाले. तरी परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती की असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रही गई देखो और सुधार करो, जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. अशा प्रकारचा विचार करून 9ला जरी त्यांनी 400-500 मतांनी पराभूत झाले असले तरी 2014 पर्यंत त्यांनी समाजाचं कार्य करण्याचं सोडलं नाही आणि शेवटी लोकांनी 2014च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या जवळपास 73,000पेक्षा अधिक मताधिक्यांनी त्यांना निवडून दिलेलं होतं. पण दुर्दैवानं आपल्याला माहिती आहे की शपथविधी घेण्याच्या आधीच ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. म्हणजे राजकारणामध्ये त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते अत्यंत उल्लेखनीय आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं कार्य, राजकीय क्षेत्रातलं कार्य आपण पाहतो, तसंच त्यांनी सहकार्य क्षेत्रामध्ये केलेलं कार्य देखील खरोखरच उल्लेखनीय आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते जे काम करत होते, सहकार्याचं ब्रीदवाक्य आहे, एकमेका सहाय्य करू आवगे धरू सुपंत. कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा भुंगा राठोड साहेबांच्या जीवनचरित्राला कधीही स्पर्श करू शकला नाही. ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा माणूस सकाळी 1 लाख रुपये 2 लाख रुपये खिशात टाकून घेऊन गेला असेल तर संध्याकाळी गोरगरिबांना, ज्यांना गरजवंतांना ते वाटून रिकाम्या हाताने वापस यायचे. पण कुठून किती पैसे मिळतील या प्रकारचा स्वार्थी विचार जो अलीकडे बऱ्याच राजकारण्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो, तो विचार गोविंदरावजींच्या जीवनामध्ये आपल्याला कधीही पाहायला मिळालेला नाही आहे. ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 1997 ते 2002 पर्यंत संचालक म्हणून राहिलेले आहेत. 1997 ते 2002 पर्यंत. तुम्हाला माहिती आहे की 2002 ते 2004 या 2 वर्षासाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्ष म्हणून काम केलेले आहेत. आणि हे कार्य करत असताना देखील त्यांच्या डोळ्यासमोर सामान्य माणूस होता. सामान्य माणूस. मी तर नेहमी सांगत असतो की साहेबांनी कधीच लाल दिव्याच्या गाडीची अपेक्षा केलेली नाहीये. ते असं म्हणायचे की लाल दिव्याच्या गाडीसाठी जीव कासावीस करता, पण ज्यांच्या घरी दिवाच नाही त्यांच्यासाठी काय करता. त्यांचं राजकारण, त्यांचं समाजकारण, त्यांचं शैक्षणिक कार्य हे सगळं वंचितांच्यासाठी होतं. ज्यांच्या घरात झोपडीमध्ये दिवा नाही आहे त्याच्या झोपडीत दिवा लागला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल डॉक्टर आशिलाख शिंदे सारखा एक फाशीपारधी समाजातला मुलगा वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेऊन आज मोठ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं ठसाव मोडतो आहे. असे कितीतरी मला असं वाटतं की विद्यार्थी जे गोदऱ्यात होते त्यांना गालीच्या पर्यंत घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं. कारण गोविंदरावजी, किशनरावजी हे मुळात गोदऱ्यात जन्मलेले होते. नंतर ते गालीच्या पर्यंत पोहोचले, पण त्यांनी आयुष्यामध्ये गोदरीला कधीच विसरले नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मांजरी या ठिकाणचा जय शिवशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून देखील मला असं वाटतं की कारखाने 2001 पासून शेवटपर्यंत त्यांनी या कारखान्याला संचालक म्हणून आपला वेळ दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला आणि त्यांच्या कामाला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी ते या दृष्टिकोनातून काम करत राहिलेले आहेत. मजूर फेडरेशनच्या माध्यमातून देखील त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. आमच्या शिक्षकांच्यासाठी जे शिक्षक सहकारी पतसंस्था होती त्याचे कधीच निवडणुका मला असं वाटतं की घेऊन वातावरण दूषित करण्यापेक्षा संगनमतानं आपल्याला एखादी गोष्ट कशी करता येईल. कारण कर्मचाऱ्यांचा देखील साहेबांच्या वरती जीवस्य कंठस्य अशा प्रकारचं प्रेम होतं. साहेब हे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हिरिरीनं सहभागी होत असत. प्रत्येकाला नावानिशी ओळखत असेल. कित्येक आमचे कर्मचारी तर आपल्या सौभाग्यवतींना देखील सांभाळत असताना साहेबापर्यंत आपलं कुठं गारानं जाणार नाही इतकी दक्षता घेऊन राहत असत. व्यसनाधीनता देखील करण्यासाठीची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये होती. कारण साहेबांचं असं एक नैतिक वजन मला असं वाटतं की प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनामध्ये होतं. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारं हे अत्यंत संवेदनशील मन असलेलं हे व्यक्तिमत्व होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. भटक्या विमुक्तांच्यासाठी आश्रमशाळेच्या माध्यमातून तर त्यांनी काम केलंच, परंतु जिथे जिथे भटक्या विमुक्तांच्या परिषदा होतील, जिथे जिथे भटक्या विमुक्तांच्यासाठी तांडावस्ती सुधारणा असेल की अनेक योजनांच्या माध्यमातून तांड्यावरला माणूस, वाड्यावरला माणूस, पाड्यावरचा माणूस हा
मला असं वाटतं की सर्वार्थानं विकसित झाला पाहिजे, सर्वार्थानं त्याचा विकास झाला पाहिजे, या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. सामाजिक कार्याबद्दल त्यांच्याबद्दल सांगण्याचं कारण नाही, कारण त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये सामाजिक बांधिलकी हा शब्द असायचा आणि तो बेंबीच्या देठापासून यायचा. ओठी एक आणि पोठी दुसरं असं त्यांच्या आयुष्यात कधीच नव्हतं. वरून जरी ते नारळासारखे कठोर बोलत असले तरी अंतकरणातून मात्र मला असं वाटतं फणस वरून जरी वेगळं असलं तरी मध्ये त्याचा गर गोड असतो. नारळाचंही तसंच असतं. त्या पद्धतीनं गोविंदरावजी वरून जरी फटकत बोलत असले आमचे साहेब, तरी अंतकरणामध्ये मात्र प्रत्येकाच्या प्रती कणव होती. एका वेळेस बोलून जरी गेले तरी त्यांना त्याबद्दलचा पश्चाताप व्हायचा. कधी कधी ते तशी खंतही व्यक्त करून द्यायचे. अशा प्रकारचा असं हे व्यक्तिमत्व होऊन आपल्याला त्यांच्याकडे पाहावं लागतं. नेहमी असं सांगत आज गाडगे महाराज असं म्हणायचे की माणसाचं जीवन हे गोदड्यासारखं असलं पाहिजे. अंतरलं की नरम, पांघरलं की गरम आणि चोरी करून घेऊन गेलं तर काय गेलं करम. मला असं वाटतं साहेबांचं जीवन देखील अशाच प्रकारचं राहिलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला विसरता येत नाही. बंधू भगिनींनो, जन्म माणसाच्या हातात नाहीये, मृत्यूही माणसाच्या हातात नाहीये, पण जन्म आणि मृत्यूच्या मधलं जगणं मात्र आपल्या हातामध्ये आहे. प्रत्येक माणूस हा जन्मताना रडत रडत जन्माला येतो, पण त्या माणसानं आयुष्यभर एवढं मोठं काम केलं पाहिजे की त्याच्या जाण्यानं सगळं जग रडलं पाहिजे. मला सगळ्यांना माहिती आहे 26 ऑक्टोबरला जेव्हा आपले साहेब गेले हे कळालं, तेव्हा मुखेडच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातली सगळी जनता धाय मोकलून रडत होती की आमचे साहेब गेले. गोविंदरावजी राठोड साहेब अमर रहे. आणि सगळ्यांना बोलत असताना माय या शब्दानं ते बोलत असायचे. एखादा माणूस रंजला असेल, गांजला असेल तर त्याच्या घरी जाणे, त्याच्या पाठीवरून हात फिरवणे, त्याला धीर देणे, मला असं वाटतं की हा सगळ्यांच्यासाठी, गोरगरिबांच्यासाठी, श्रीमंतांच्यासाठी, सगळ्यांच्यासाठी आधारवड होता. राजकारणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये तर गोविंद मामा म्हणून त्यांचा एक वेगळा परिचय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारचा हा एक अत्यंत निस्पृह व्यक्तीनं जीवन जगणारं व्यक्तिमत्व होतं. कारण त्यांना माहिती होतं की जिंदगीभर कमाए हिरे होया मोती, जिंदगीभर कमाए हिरे होया मोती, क्या करे यारो कफन को जेब नहीं होती. ह्या गोष्टी ज्यांना माहिती असतात तीच माणसं समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. या लोकांना हे माहिती असतं की कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए, कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए, मेरी जिंदगी की आखिरी शाम हो जाए, इसलिए हर पल कोशिश करता हूं की मेरी जिंदगी किसी के काम आ जाए. आणि म्हणून त्यांनी कधी पुरस्कारासाठी काम केलं असं आपल्याला दिसत नाहीये. त्यांना नवी दिल्ली या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासनाकडनं देखील त्यांना दलित मित्र पुरस्कार मिळाला होता. राजीव गांधी राष्ट्रीय अवॉर्ड त्यांना प्राप्त झालेलं होतं. मुंबईवरून त्यांना पुरस्कार प्राप्त झाले. या माणसाने कधी पुरस्कारासाठी काम केलं असं आपल्याला दिसत नाहीये. तरी परंतु त्यांच्या कार्याचं